नमस्कार. आपण बघतो की भारतात अनेक पवित्र ठिकाणं आहेत. पण कधी विचार केलाय की एखादं स्थान इतकं महत्वाचं, इतकं पवित्र कसं बनत असेल? चला आज हेच रहस्य उलगडूया. आंध्र प्रदेशातल्या पिठापुरम या तीर्थक्षेत्राचं उदाहरण घेऊन. तर पिठापुरम हे फक्त एक मंदिर नाहीये, त्याच्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत, श्रद्धा आहेत. या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन ते एक मोठं आध्यात्मिक केंद्र बनलंय. चला तर मग याच्या पावित्र्याचा प्रत्येक थर आपण उघडून बघूया. सगळ्यात आधी बघूया पिठापुरमच्या महत्त्वाची सुरुवात कुठून होते. तर ती होते एका आदिम शक्तीपासून. ही गोष्ट एका अशा मोठ्या घटनेशी जोडलेली आहे जिने फक्त पिठापुरमच नाही तर संपूर्ण भारतभर पवित्र स्थळांची एक साखळीच तयार केली. आता बघा, अशी श्रद्धा आहे की याच ठिकाणी, याच पिठापुरममध्ये देवी सतीचा पादभाग पडला होता. पादभाग म्हणजे काय? तर पायाचा भाग. आणि असं म्हणतात की या एका घटनेमुळेच ही संपूर्ण भूमी एका दैवी ऊर्जेने भारली गेली. इथूनच खरं तर या जागेच्या पावित्र्याचा पाया रचला गेला. आणि गंमत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी देवी सतीचे अवयव पडले त्या प्रत्येक ठिकाणाला शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं. भारतात अशी एकूण 51 शक्तिपीठं आहेत. ही देवीच्या उपासनेची सगळ्यात पवित्र केंद्र मानली जातात आणि पिठापुरम हे त्यापैकीच एक आहे. त्यामुळे साहजिकच देवी भक्तांसाठी हे स्थान किती महत्त्वाचं असेल, नाही का? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. पिठापुरमचं पावित्र्य फक्त देवीच्या शक्तीपुरतं मर्यादित नाहीये. इथे आणखी एका मोठ्या शाश्वत देवतेचं वास्तव्य आहे आणि त्यामुळे या जागेचं महत्त्व ते अजूनच वाढतं. ते म्हणजे भगवान शिव. पिठापुरममध्ये प्रसिद्ध कुक्कुटेश्वर स्वामी मंदिर आहे, जे भगवान शंकरांना समर्पित आहे. इथे त्यांची पूजा कुक्कुटेश्वर या रूपात होते. म्हणजे बघा, एकाच ठिकाणी देवीची शक्ती आणि सोबत शिवाचं अस्तित्व, या दोन्हीमुळे या स्थानाला एक पूर्णपणे वेगळाच आध्यात्मिक दर्जा मिळतो. आणि आता येतो तिसरा थर, जो पिठापुराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. हा थर आहे अवतारी कृपेचा. आणि याच ओळखीमुळे हे स्थान एका विशिष्ट भक्ती परंपरेसाठी सगळ्यात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र बनलं आहे. हे स्थान आहे साक्षात भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जन्मस्थान. त्यांचा जन्म इथेच झाला आणि याच एका कारणामुळे दत्तभक्तांसाठी पिठापुरम हे जणू काही एक परम पवित्र स्थळ आहे. हेच तर पिठापुरमचं वेगळेपण आहे. विचार करा, एकीकडे भगवान शिवाचं प्राचीन अस्तित्व आहे आणि दुसरीकडे श्रीपाद श्रीवल्लभ, ज्यांचा जन्मच याच भूमीत झाला. म्हणजे एकाच ठिकाणी या दोन मोठ्या दैवी शक्तींची ऊर्जा एकत्र येते. आणि असंही म्हटलं जातं की श्रीपाद श्रीवल्लभांनी इथे असताना अनेक चमत्कार केले. या चमत्कारांच्या कथा मग पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेल्या आणि त्यामुळे लोकांच्या मनात या जागेबद्दलची श्रद्धा अजूनच घट्ट झाली. या कथांनीच पिठापुराला एक जिवंत जागृत तीर्थक्षेत्र बनवलं. तर आता बघा, देवीचं शक्तिपीठ, शिवाचं वास्तव्य आणि दत्तात्रेयांचा अवतार, हे तीनही मोठे प्रवाह इथे एकत्र येतात आणि त्यातून आजचं जिवंत पिठापुरम तयार होतं. पण प्रश्न हा आहे की आजच्या काळात भक्त इथे का येतात? या सगळ्याचा त्यांच्यासाठी काय अर्थ आहे? आणि म्हणूनच आज सुद्धा हजारो भाविक पिठापुरमला येतात. दत्तभक्तांसाठी तर हे तीर्थक्षेत्र आहेच, पण अनेकांची अशीही श्रद्धा आहे की इथे दर्शन घेतल्याने पितृदोष निवारण होतं. त्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी लोकांची गर्दी असते. म्हणजे हे फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर एक असं जिवंत केंद्र आहे जिथे आजही श्रद्धा आणि चमत्कारांवर लोकांचा अटूट विश्वास आहे. तर मग सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. एखादा स्थान पवित्र कसं बनतं? पिठापुरम आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की हे फक्त एका घटनेमुळे होत नाही, तर पौराणिक कथा, दैवी शक्तींचं अस्तित्व आणि लोकांची गाढ श्रद्धा यांचे अनेक थर एकमेकांवर रचले जातात आणि मग हे सगळे घटक एकत्र येऊन एका सामान्य जागेचं रूपांतर एका महान तीर्थक्षेत्रात होतं, जे पिढ्यानपिढ्या लोकांना शांती आणि प्रेरणा देत राहतं.